तर इथं आता धावून आलोय आणि इथं आम्ही डेंजरच करतोय, इडली खातोय, धावतोय आणि एका साईडला सकाळ सकाळी. भाई आपली मस्त रनिंग चालू आहे रे. रोहन चला कोळंबी तयार झालेली आहे, खायला चला. रोहनला पहिली प्लेट आणि डब चालू आहे. तसं आपण आता तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आलो आता सकाळी वॉकिंगला. दक्ष आणि मी आहे. कुठे चाललोय रे आपण वॉकिंगला? चाललो आता गंधारीला. समोर आता ब्रिज तुम्हाला दाखवतो. अजून टाइम आहे यायला. गंधारीला सगळ्यांना बोललो पण कोण आलंच नाही. आम्ही दोघंच उठलोय. लवकर पण होता मागत नाही, सगळे झोपतात. कोण हे भाई? पण आपणच आलोय दोघं. कालचा पण पोरगा होता, तो पण नाही आला. काल आलो आणि परत आलो आम्ही. हो, पोरं कॅन्सल. दोघंच येतो आम्ही. बघा ब्रिजच्या इथं आलोय, गांधारीच्या. रे ही खत्री वाटते भाई. समोर बघ दाखवलं भाई, समोरचं वातावरण मस्त झालंय. थंड आहे. काल पाऊस पडलाय. ते तू धावत नाही ते. मग डेंजरस कॅमेरा हलतोय. स्टिक घ्यायला पाहिजे. तेच तर घ्यायला पाहिजे. काय काय डेंजर. धावता धावता कॅमेरा पकडू शकत आहे. दक्ष तर जोर जोरात हसतोय. मला बोलतो तू वेगळाच दिसतोय धावताना. अरे स्टिक पाहिजे ना. ठीक असते झाला. आणायला लागेल. पुढं गर्दी आहे बघा. पुढं आता पुढं आलो गर्दी. डेंजर. सकाळचं वातावरण बघा कसं एक नंबर आहे. पक्ष्यांचा आवाज पण खतरनाक येतोय. शांत आहे बघा. सगळे इथं मस्त सगळे वॉकिंगला येतात, सायकलिंग करतायत. आणि इथं वातावरण पण मस्त आहे सकाळचं. पुढे पण दाखवतो, अजून गर्दी वाढत चालली आहे पुढे पुढे. जाईल फास्ट एकदम. पुणे एक्सप्रेस. हा, पुणे एक्सप्रेस पर्यंतच पोहोचलो आपण भाई. काय पण बोलू नको, आपण गंधारीला आहे. पुढचं डायरेक्ट पुण्याला आलोय चालत चालत. हे जरा डल येतंय का शूटिंग? हा नाही नाही, ब्राईटनेस वाढत जरा. मी कमी ठेवले म्हणून. असं वाटतं की आपण एकदम सकाळी जरा जास्त 4 वाजले शूटिंग. हो, 4ला एवढं ऊन सूर्य येतो का भाई? अरे हो. भाई लय चालेल. किती किलोमीटर झालं असेल? अजून 2च किलोमीटर झाले. 2 आणि आता 2.5 झाले असते. भरपूर. अजून 2.5 करूया. अजून 2.5? मग येता येतात एवढंच होणार आहे? नाही कसं आता 2 गेले, मग परत येताना 2 लागेल ना. काय भाई तुम्ही डेंजरच आहे. म्हणजे 6 होतील आज आपले असं वाटतं. 6 ठीक आहे. काल 5 रोज वाढवायचे. रोज वाढवायचे आणि निघून जायचं कुठं रोज वाढून वाढून. तर इथं शांतता आहे मस्त. खाली काय आहे? खाली खाडी आहे हे बघा. फोन नको जास्त खाली पडायचं नाही तर. इथे सगळे वॉकलाच येतात. अख्खे वॉकवालीच गँग आहे इकडे बाई. हा हा, आपणच वाटतं दिसतोय, नाही तर सगळी डेंजर डेंजर लोक दिसत आहेत. हा मस्त. काल पाऊस पडलाय रे, थंड थंड वाटतंय पण एक नंबर वाटतंय भाई. परत पाऊस पडायसारखं वाटतं. तिकडे बघ ना. कुठं? ढग ना, ढग झाले तिथं. मस्त पक्षी बिक्षी असतील ना आतमध्ये. आहेत आहेत. अरे माकडं बिकडं पण आहे तिकडं.
मोरबीर पण दिसलेला आहे. मोर बना दूंगा. मोर पण आहे. तो माकडं मधले असतील पण. एक्सप्रेस हायवेला आलोय पण आपण हळूहळू पुढे चाललोय आता लोणावळ्याला. अरे ट्रेनचा आवाज येतोय. शांत आहे म्हणून ट्रेनचा आवाज येतोय बाई. त्यांचाच कुत्रा निघाला होता. लायब्रो म्हटलं होतं सोडायला आलंय. कुत्री वित्री सोडायला आले. डेंजरस वाटतंय. हा गाडी पण तिथून आणतात फिरवायला पण भाई एवढ्या मोठ्या. डेंजरस. होय आपण बसलोय काय रे? वॉकिंग करतोय का काय करायला? चल भाई इथं मोर होता रे. मोर गेला वाटतं इथे. वॉकिंगला आलाय तो पण. इथं मोर होता रे. मोर काका बोलले मोर दिसत नाही इकडे कुठं. हे पुढं गर्दी आहे रे तेव्हा. सगळे नुसतं सायकलवाले येत आहेत सगळे. महागवाले सायकल आहेत सगळ्या का. महागवाले आहेत 30-40 रुपये सायकल. तर इथं आता धावून आलोय आणि इथं आम्ही डेंजरच करतोय. इडली खातोय धावतोय आणि एका साईडला सकाळी. भाई आपली मस्त रनिंग चालू आहे रे. नाही नाश्ता पण केला पाहिजे. हो नाश्ता केला पाहिजे. नाही पण हे हेल्दीच आहे ना. इडली बिडली खाता आपण ते. हा नाश्ता लागते. हा गाईज आता झाले संध्याकाळ. इथं जेवणाचा कार्यक्रम करते मम्मी आतमध्ये. मम्मी कोलबी बिर्याणी बनवते आता. इथे दादा आणि दक्ष बसलेला आहे. तो तिथे गेम खेळतोय आणि इकडे चिप्स खातोय. तर मम्मी आता आतमध्ये मस्त बिर्याणी बनवत असेल. तुम्हाला दाखवतोच. ही बघा मम्मी तर तयारी करते बिर्याणीची. इथं अख्खी सामग्री ठेवली आहे बिर्याणीसाठी रेसिपी. इथं आहे मसाले, मीठ, अंडे. हे काय आहे का मम्मी? अख्खे काय मम्मी? अख्खा सामान. इथं चिरलेला कांदा आहे. राईस आहे बिर्याणी. इथं कोलबी आणि इथे पेस्ट आहे. आणि इथं गॅस तापत लावली मम्मीने. किती कोलबी. आता हे अख्खा सामान टाकू आपण कोलबी बिर्याणी मध्ये. थोडंच टाकू कारण भाताला पण लागेल थोडासा. कांदा टाकला इथे. कांद्याची पेस्ट 5-6 कांद्यांची पेस्ट आहे. 5-6 कांद्यांची पेस्ट आहे आणि ते 3 टॅमॅटोची प्युरी आहे. आणि हे आळा लसणाची पेस्ट आहे. आळा लसूण आणि मिरची. हे कांदे आहेत ना. हे किती 3 कांदे कापतात म्हणजे अख्खे त्याच्यात राहायला टाकते. थर लावायला फ्राय करायला लागतात ना कांदे. ब्राऊन कांदे पेस्ट आहे. आळा लसूण आणि मिरची. चवीनुसार मीठ. आणि आता अर्धा चम्मच हळद आहे आणि 4 चम्मच मसाले आहेत लाल कलरचे. आपला लाल मसाला आगरी कोळी. आणि ते एका साईडला अंडे काय तळलेत नाही. अंडे. हा ते अंडे फ्राय करायला थराला लावायला. हा पाते करायला लागलं. राईस घालायचं आहे. राईस पण घालते साईडला. तो धुवून ठेवलेला आहे अर्धा तास.
इथं कांदा फ्राय झालाय आपला, इथं कोलबी आणि इथं भात, राईस. सुहाना मसाला टाकते. हा, बिर्याणीचा सुहाना मसाला, त्याच्याने टेस्ट येते ना जास्त. मसाले झालेत आपले भाजून वगैरे व्यवस्थित. आता कोलबी टाकूया आपण. दोन वास कसा सुटले? चांगला चांगला, फक्त चांगला. आता बिर्याणीची पूर्ण हे झालेली आहे रेडी. आता फक्त थर लावून घेतलेला आहे आणि थोडा वेळ जरा वाफेने ठेवू त्याला, वाफेवर. रोहन, चला कोलबी बिर्याणी तयार झालेली आहे, खायला चला. तर रोहनला पहिली प्लेट आणि दक्ष आलेला आहे. तसं आपण आता दक्षला देऊ पहिली प्लेट. कशी झाली त्याला विचारू आपण. खाओगे आपको? मैं तो सिर्फ पूछ रही हूँ. दक्ष बघ खाऊन कशी झालेली आहे. सार्थक आहे बिर्याणी खायला. सायजाला भूक नाही वाटत, त्याला जेवायचं ना सायजा. केक म्हणून तू वरती बस खुर्ची घेऊन. ठीक आहे चेअर. अरे बस वरती. कशी आहे सार्थक बिर्याणी? मस्त आहे, एक नंबर. माझा रिव्ह्यू घेतला, भाषा रिव्ह्यू. एक नंबर झाले ना बिर्याणी तर. काय लागलं तर परत घ्या का? वाजू नका. एक नंबर. पप्पा बोलले घरी नको हे मला पण शेअरिंगला नाही. भाई छत्री भारी आहे रे खूप. भाई मला दे ना भाई. आणि फिरव ना अशी पोपटला भाई सुपर कार. सगळे बिर्याणी खाल्लेत आणि सगळे आता निघलेत जायला. हा, बिर्याणी भारी होती. बिर्याणी एक नंबर होती ना. आणि दक्ष काय करला, कशी लागली रे बिर्याणी? हा, चला हे जीव वॉकला जायचं आहे का? हे भाई मी तर येतोच ना. पागल आहे का? मी उठलेलो होतो. भाई येतील का उद्या? तुम्ही येतील का वॉकला? अरे 6 वाजता जातात ते. चला बाय 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 बाय. Yeah.